ठेवलेल्या मोबाईलमध्ये प्रियाचा खोटारडेपणा रेकॉर्ड झालेला असतो आणि सायली तिचा खोटारडेपणा सर्व फॅमिली समोर आणणारच असते। तेवढ्यात काय होणार हे या पूर्ण एपिसोडमध्ये सांगितलेले आहे। त्यामुळे ठरलं तर मगचा आजचा एपिसोड पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। सायली अर्जुनसाठी खूप काही करत असते, तेव्हा अर्जुनही ठरवतो की सायलीसाठी आपण काहीतरी करावे। त्यामुळे ते दोघं जण रात्रीचा डिनर प्लॅन करतात। मग सायली ठरवते की जेव्हा रात्री डिनरला जाऊ तेव्हा मी जो प्रियाच्या रूम मध्ये मोबाईल लपवला आहे त्याचं सरप्राईज मी अर्जुनला देणार। आणि त्यानंतर जेव्हा ते रात्री डिनरला जायला निघतात तेव्हा सायली प्रियाच्या रूम मध्ये आपला मोबाईल आणायला पण त्या अगोदरच प्रियाला मोबाईल सापडलेला असतो आणि तो व्हिडिओ ती बघते आणि डिलीट करते। आणि तो व्हिडिओ बघितल्यावर प्रिया विचार करते, जर हा व्हिडिओ अर्जुनच्या आणि सायलीच्या हातात लागला असता तर माझे काही खैर नाही। अर्जुनने तर मला फासावर लटकवले असते आणि मेहपतने मला तर गोळी मारून ठार केलेले असते, असा ती विचार करते। आणि जेव्हा सायली रूम मध्ये येते तेव्हा सायलीचा हात धरून ती खाली नेते आणि सर्व फॅमिलीला बोलत आणि सायली कशी खोटारडी आहे तिने नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रूम मध्ये मोबाईल कॅमेरा सेट केलेला असतो, त्यामुळे हिची प्रवृत्ती किती घाणेरडी आहे हे दाखवण्याचा प्रिया सर्वांना प्रयत्न करते। त्यावर अश्विन ही सायलीला खूप काही बोलतो, त्यावर सायली काहीही बोलत नाही। पण अर्जुन सायलीची वाट पाहत बाहेर थांबलेला असतो। सायली अजून का बरं आली नाही हे बघण्यासाठी तो आतमध्ये जातो। तेव्हा सर्वजण सायलीवर आरोप करत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया कशी खोटारडी आहे, म्हणजे ही मुलगी कशी खोटारडी आहे, ही तुम्हाला कशी फ्रॉड बनवत आहे हे जर तुम्हाला समजले तर तुमच्या तोंडातून एकही शब्द फुटणार नाही। तेव्हा अर्जुन चॅलेंज देतो की येत्या 2 दिवसात मी या प्रियाचा खोटारडेपणा, तन्वीचा खोटारडेपणा सर्व फॅमिली समोर आणणार आणि माझी बायको कशी इनोसंट आहे हे पण मी प्रूफ करून दाखवणार। त्यानंतर अर्जुन प्रियाच्या हातातून सायलीचा मोबाईल घेतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर अर्जुन तो मोबाईल रिकव्हरीसाठी दुकानामध्ये देतो, म्हणजे त्या मोबाईल मधून व्हिडिओ रिकव्हर झाला तर प्रियाने काय डिलीट केले हे सर्वांना कळू शकेल। आणि मग सायलीच्या मोबाईल मधला व्हिडिओ रिकव्हर होतो आणि जेव्हा तो सायली व्हिडिओ बघते तर तिला खूप शॉक लागतो। म्हणतो हे तर गाठोडं माझं आहे आणि प्रियाने कोर्टामध्ये खोटारडी साक्ष दिली होती, तर हे गाठोडं माझं आहे तर प्रिया माझा आहे असं का बरं बोलते, आणि लॉकेट बद्दल काय रहस्य आहे जे मधुभाऊंना माहित आहे, तर आपण मधुभाऊला विचारू आणि लॉकेट बद्दल काय सत्य आहे हे जाणून घेऊ असं ते दोघं ठरवतात। पण अर्जुन म्हणतो नाही, जेव्हा कोर्टामध्ये मी हा पुरावा दाखवणार त्यानंतरच आपण सगळ्यांना सांगू, कारण पहिलेच आपण या पुराव्याबद्दल सांगितलं तर प्रियाला जर कळलं तर ती काही पण करू शकते। त्यामुळे आता कोर्टात काय होईल आणि मधुभाऊ त्या लॉकेट बद्दल काय सांगतात आणि त्यावर जेव्हा लॉकेटची सत्य सगळ्यांना कळते तेव्हा सर्व फॅमिलीचं रिॲक्शन काय होईल आणि प्रिया कशी रिॲक्ट करेल आणि प्रियासोबत काय होणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे।